आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. खूप खंत वाटते या गोष्टीची की आज या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये अशा पद्धतीच्या स्वच्छता मोहीम घ्याव्या लागतात. कुठं तर प्रशासनाची कमतरता असू दे किंवा लोकांमध्ये ही जागरूकता नाही आहे की माझं कोल्हापूर हे माझं शहर आहे, त्यामुळे त्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे याची कुठं तर जाणीव अजून नाही. आणि ती जाणीव करून देण्याच्या दृष्टीने माझं शहर माझी जबाबदारी भाग 1 म्हणून आज आम्ही सर्व कोल्हापूर शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याच्यामध्ये सर्व काही संस्था आहेत, काही रोटरियन्स आहेत, काही क्लब्स आहेत, काही बँका आहेत. या सगळ्याच कोल्हापूरवासियांनी आम्हाला सुद्धा साथ दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. मी खरं तर विरोधक त्यांना कधी म्हणतच नाही, मी माझे कुटुंब म्हणतो. त्यामुळे कुटुंबातीलच एक सदस्य म्हणून ह्या मोहिमेमध्ये ते सुद्धा हिरिरीने उतरलेले आहेत. वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांचं तर सहकार्य आम्हाला असतंच, त्यांच्या थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत, जागरूकता निर्माण करून देत आहोत. परंतु मला असं वाटतं की लोकांपेक्षा सुद्धा थोडंसं प्रशासनानं सावध होण्याची गरज आहे. आणि मग प्रशासनाची यंत्रणा आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं देणार आहोत की जेणेकरून लोक स्वतःहून कोल्हापूर शहर घाण करण्याकडे त्यांचा कल नसेल. खरं तर यंत्रणा थोडी कमी पडत आहे, त्यामुळे मी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुद्धा काय कमतरता आहेत, त्यांच्या काय गरजा आहेत याकडे सुद्धा मी लक्ष देत आहे. आणि मग त्या अनुषंगाने स्वच्छतेची टीम वाढवणं पहिलं गरजेचं आहे. चांगले इक्विपमेंट जस्ट लाईक ट्री कटिंग चांगल्या पद्धतीच्या किंवा JCP चांगल्या पद्धतीच्या यंत्रणाच आपण चांगल्या पद्धतीनं करत आहोत. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे टिप्पर गाड्या ज्यांची वाईट अवस्था आहे ती आम्ही तातडीनं दुरुस्त करून घेत आहोत. मला असं वाटतं की टिप्पर गाड्या त्या भागांमध्ये जर फिरल्या तर त्या पद्धतीनं स्वच्छता चांगल्या पद्धतीनं होणार आहे.